नमस्कार. जागर ऑनलाईनमध्ये या आठवड्यामध्ये आपण भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षामध्ये प्रवेश करीत असलेल्या लोकांविषयी चर्चा करणार आहोत. कारण भारतीय जनता पक्षाने सर्व दरवाजे आता सर्वांसाठी खुले केलेले आहेत. मग ती कोणत्याही नेत्याची कार्यकर्त्याची पार्श्वभूमी काही का असेना, त्यांना अशी काही घमंड वाटते किंवा राक्षसी महत्वाकांक्षा निर्माण झालेली आहे की ज्यामध्ये हिंदुत्वाच्या नावावर लोक आम्ही काहीही केलं तर आम्हाला मतं देतील. आता लोकांना पर्याय नाही, कारण हिंदुत्व टिकवायचं आहे आणि हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, अशी या प्रकारची घमेंड त्यांना आलेली दिसते. आणि म्हणून मला वाटतं की नाशिकचे सुधाकर बडगुजर असतील, माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप असतील, यांची सगळ्यांची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर बडगुजर यांच्यावर तर 22 वर्षामध्ये 29 प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे असताना शिवाय बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्याबरोबर त्यांनी पार्टी केलेली, नृत्य केलेलं, असे सगळे व्हिडिओज प्रसिद्ध झालेले आहेत. आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने आकाश पाताळ एक करून त्यांच्यावर टीका केली होती. आणि त्याच बडगुजरना भाजपमध्ये प्रवेश देण्याची नामुष्की का यावी, अशी खरंच भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आहे का? आणि याचबरोबर सांगलीच्या जयश्री मदन पाटील यांनाही त्यांनी प्रवेश दिलेला आहे. दादा घराण्यातील या सदस्य आहेत आणि त्यांना भारतीय जनता पक्षात का जावं लागलं याचं आश्चर्य वाटतं. कारण दादांनी कधीही काँग्रेसचा विचार आयुष्यात सोडला नाही. काँग्रेसबरोबर अनेक वेळा त्यांचे संघर्ष झाले, काँग्रेसने अन्याय केला असं त्यांना वाटलं, पण त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबर संघर्ष केला, पण काँग्रेस कधीही सोडली नाही. त्यामुळं मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला आता हिंदुत्वाच्या मतांची इतकी घमेंड चाललेली आहे की आपण काही केलं तरी लोक आपल्याला मतं देतात आणि आपण विजयी होऊ शकतो, अशा प्रकारची महत्वाकांक्षा त्यांच्या मनामध्ये रुजलेली आहे असं दिसतं. त्यामुळेच अशा प्रकारच्या चुका ते करत आहेत आणि याची चर्चा आपण या आठवड्यात केलेली आहे. आपल्याला काय वाटतं, आपली काय मतं आहेत, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत, सूचना आहेत, या कळवाव्यात. धन्यवाद.